शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महामार्गाविरोधातील लढ्याची धार अधिक तीव्र करणार आमदार सतेज पाटील यांचा इशारा. तर भूसंपादनासाठी येणाऱ्यांना गोफणी न टिपू, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा. सफाई कामगार चाळीतील एका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळला. कोल्हापूर महापालिकेचं रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याचं आवाहन. तर रहिवाशांना महापालिकेकडून हवी आहे पुनर्विकासाची लेखी हमी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदी पात्राबाहेर. जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ. राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळा आणि काळमावाडी पनोरी मार्गावर भूस्खलनाच्या घटना. गगनबावडा तालुक्यातील साखरी इथं अतिवृष्टीमुळे घर कोसळलं. आणि शिरोळ तालुक्यातील कनबाड इथं कृष्णा नदीच्या पाण्यानं 11 एकरातील शेतजमीन वाहून गेली. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली नुकसानीची पाहणी.